हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे कॉलेजपासून. तर एक 10 मिनटापूर्वी मी आलो आहे कॉलेजमध्ये, बसलो होतो. आता लेक्चर चालूच होईल 5-10 मिनटात, मग जाऊ खाली. इतक्या लवकर तर ते उघडत पण नाहीत आपल्यावर, मॅडम येऊन थांबतात, पण ते मामा लोक येत नाहीत. ते निवांत जातो 5-10 मिनटांनी. तर इथं जाऊया मग लेक्चरला. जाऊया आता वर्गात. हवाला वर्ग आहे सेकंडवाला. हवाला वर्ग आहे. तर भावांनो, माझ्यासोबत लय पचका झालाय आज. काय सांगावं, इतका मोठा पचका झाला आहे. कॉलेज वगैरे सुटलं, स्टँडवर आलो. बस काही नव्हती, रोजच्या प्रमाणे आपलं महामंडळ, तुम्हाला तर माहिती. आणि त्यानंतर मग आपल्याला 4:15ची बस असती, ती पण आली नाही. म्हणजे आली ती बस आली. आणि व्लॉग शूट न करण्याचं कारण म्हणजे आपल्या मोबाईलला चार्जिंग नव्हती, मोबाईल डेड होता, स्विच ऑफ होता. तर भावांनो, स्टँडवर आलो, आपली बस आली 4 वाजता. बसमध्ये बसलो, खुश झालो, म्हणलं घरी जावं, भूक लागली होती. पण एक 10 मिनिटांनी ते म्हणले की नाही, राळेगणला नाही पाठवायची, आगडगावला पाठवायची. मग जरा जास्तच वाईट वाटलं, थोडं आमचं खच्चीकरण झालं तिथं. पण काही विषय नाही, मग थोडा वेळ थांबलो. मग जाऊन विचारलं तर ते म्हणले की तुमची बस आहे 6:15ला. आणि 6:15ची जी बस आहे ती लागते 7:30ला. तर एवढा वेळ तर थांबू शकत नाही. म्हटलं कालच्यावाने काहीतरी सोय लावा. पण मी एकटाच होतो. पण तेवढ्यात काय झालं, मला सार्थक भेटला आपला. थोड्या वेळ त्यासोबत गप्पा मारल्या, आणि तेवढ्यात आगडगाव आली एक. तर आगडगाव तर गेली होती ना, दुसरी आगडगाव आली. म्हणलं आता ही राळेगणला लागेल 100%. आणि गेलो ती राळेगणला लागली. बसलो घरी आलो असं एक 6 वाजता आलो असेल शक्यतो. टाईम काय मी पाहिला नाही, 6 वाजता आलो असेल. मोबाईल वगैरे चार्ज केला. तर आज आपल्या पप्पांचा बड्डे आहे. तर मी टेरेसवर आलो होतो. खाली लय आवाज चालला होता, मम्मी पनीर बनवती तर सारखं मिक्सर चालू पण करते. आता आलो आहे खाली. पप्पांचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करू थोड्या वेळाने. बाकी तर काही नाही, हे असे रोज स्कॅम चालूच आहे आमच्या आयुष्यात. खच्ची करून बसले अक्का. मम्मी दरवाजा उघड कर. उघड ना. अयो, काय बनवती? पनीर हे भाजलंय का त्याला? पनीर वगैरे, पनीर श्रीखंड आणले. ये देखो गाईज, श्रीखंड पण नाही. मस्त पार्टी आहे डायरेक्ट, नाही का? होतोय स्वयंपाक वगैरे. मग सगळं झालं की करू बड्डे सेलिब्रेट करू, जेवण वगैरे करू आणि सामसून झोपून घेऊ. टीव्ही बंद कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे. चला आता कापू घेऊ. आपण आता खाऊया पनीर, श्रीखंड, चपाती आणि इथं केक आहे, केक पण खाऊ. भावांना आता थोडा वेळ शिकवतो. जेवण वगैरे सगळं झालंय.
आता माझी एडिटिंग पण मी केली, म्हणजे नाही का, फक्त आता एक क्लिप टाकायची शेवटची, मग एडिटिंग पण कम्प्लीट होईल, अपलोड करीन आणि मग डायरेक्ट झोपून घेईन. उद्या गोटू काका येणार आहे, त्याच्यासोबत नगरला जाणार आहे, तर ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. तर भावांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.